सोलापूर भारतीय जनता पार्टीने लोकसभा राखीव मतदारसंघासाठी यंदा माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर केली आहे। त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे। शहराचे अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी उमेदवार राम सातपुते यांचं सोलापुरात स्वागत करण्याच्या दृष्टीनं जंगी नियोजन केलं होतं। या स्वागताला भले माजी पालकमंत्री तथा आमदार विजय देशमुख, माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख हे जरी उपस्थित नसले तरी त्यांचे कार्यकर्ते उपस्थित राहणं महत्त्वाचं होतं। त्यामध्ये सर्वाधिक कार्यकर्ते हे सुभाष देशमुख गटाचे दिसून आले। विजय देशमुख गटाचे काही बोटावर मोजण्या इतकेच कार्यकर्ते पाहायला मिळाले, तर देशमुख यांचे पुत्र डॉक्टर किरण देशमुख हे भाजपा युवा मोर्चाचे सोलापूरचे शहराध्यक्ष आहेत। मात्र त्यांनीच या स्वागत समारंभाला दांडी मारल्याचं पाहायला मिळालं। माजी नगरसेवक संजय कोळी, राजकुमार पाटील, किरण पवार असे काही ठराविकच कार्यकर्ते या ठिकाणी दिसून आले। एकूणच सोलापुरातील 2 आमदार देशमुखांमधील गटबाजी यावेळी पाहायला मिळाली। सुभाष देशमुख यांचे कार्यकर्ते मनापासून स्वागताला उपस्थित असल्याचं दिसून आलं। त्यांचे चिरंजीव मनीष देशमुख हे सुद्धा उपस्थित होते। मात्र विजयकुमार देशमुख यांचे कार्यकर्ते काही बोटावर मोजण्या इतके आणि हा दिखाऊपणा करण्यासाठीच उपस्थित होते का, असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।